हॅलो फ्रेंड, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर आज पाहूया आपण 3.1 इंग्रजीमधील इफ ही पोयम. ही पोयम प्रसिद्ध पोएट रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिली आहे. त्यांना 1907मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. आणि या पोयममध्ये वडिलांनी आपल्या मुलाला अनमोल असा सल्ला दिलेला आहे. चला तर मग आता पोयमला सुरुवात करूया. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अगोदर डिफिकल्ट वर्ड आपण पाहू. कीप युअर हेड म्हणजे डोकं शांत ठेवणे, ब्लेम म्हणजे दोष देणे. तर या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की जेव्हा तुझ्या आजूबाजूचे लोक तुझ्याविषयी बोलतील, तुझ्यावर दोषारोप करतील, तेव्हा तू तुझे डोके शांत ठेव. म्हणजे लोक तुझ्याविषयी नाना प्रकारे बोलतील, तुला वाईट बोलतील, परंतु या ठिकाणी तुला तुझं डोकं जे आहे ते डोकं शांत ठेवायचं आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. तर या ठिकाणी पोएट म्हणतो की जेव्हा लोक तुझ्याविषयी शंका घेतील तेव्हा तू त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेव आणि जे लोक शंका घेत आहेत त्यात काही तथ्य आहे का याचा विचार कर. मेक अलाउन्स फॉर म्हणजे विचारात घेणे. तर लोक तुझ्याविषयी जे काही बोलत असतील, जे काही तुझ्यावर डाऊट घेत असतील, शंका घेत असतील, त्या शंकांकडे तू दुर्लक्ष कर. परंतु जेव्हा शंका ह्या वाढलेल्या असतील आणि तेव्हा त्या शंका विचारात तू घे. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईट अबाउट डोंट डील इन लाईज. डिफिकल्ट वर्ड आपण पाहू. बीइंग लाईट अबाउट आपल्याला दिलेलं आहे फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स, की स्वतःविषयी दुसऱ्याने बोललेले चुकीचे. तर या ठिकाणी पोएट म्हणतो आहे तू वाट पहा आणि वाट पाहत असताना कंटाळा करू नकोस. किंवा लोक जे काही खोटे बोलत असतील, तुझ्याविषयी जे काही खोटं बोलत असतील, खोटे सांगत असतील, तर त्या थापांना किंवा त्या खोटेपणाला तू बळी पडू नकोस, त्यामध्ये तू सहभागी होऊ नकोस. ऑर बीइंग हेटेड डोंट गिव वे टू हेटिंग अँड एट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की जेव्हा लोक तुझा तिरस्कार करतील तेव्हा तू त्या तिरस्काराला बळी पडू नको. गिव वे टू म्हणजे बळी पडणे. तर त्या तिरस्काराला तू बळी पडू नको, तू त्यांचा तिरस्कार करू नकोस. अँड एट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. आणि तू फार चांगलाही बनू नकोस म्हणजे अति आदर्शवादी बनू नकोस आणि त्याचा ज्ञानाचा किंवा ज्ञानाचा जो अकारण देखावा आहे तो देखावासुद्धा तू करू नकोस. पुढे पोएट म्हणतो आहे इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तर या ठिकाणी पोएट म्हणतो आहे तू स्वप्न पहा, तुझे जे काही स्वप्न असतील ते स्वप्न तू पहा, ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न कर, परंतु असे करत असताना त्या स्वप्नांचा तू गुलाम बनू नकोस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू विचार कर परंतु विचारांनाच तुझं ध्येय बनवू नकोस किंवा विचारांना तू तुझ्यावर हावी होऊ देऊ नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिसास्टर. ट्रायम्फ म्हणजे मोठा विजय आणि डिसास्टर म्हणजे आपत्ती किंवा संकट. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स. इम्पोस्टर म्हणजे आपल्याला दिलं आहे की वन हू डिसिव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. की या ठिकाणी आपण दुसरंच कोणी आहे असं समजून फसवणे म्हणजे फसवणारा. जस्ट द सेम की या ठिकाणी जय किंवा पराजय, सफलता किंवा आपत्ती या दोन्हीही परिस्थितीत तू एकाच प्रकारे सामोरे जा. म्हणजे या ठिकाणी तुझा विजय झालेला असेल
किंवा तुझा पराजय झालेला असेल, तुझ्यावर आपत्ती आलेली असेल, तर या दोन्ही परिस्थितीमध्ये तू दोन्ही परिस्थितीला सारखंच सामोरं गेलं पाहिजे. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. न्यूज म्हणजे या ठिकाणी आहे कनिंग ऑर डिसऑनेस्ट पीपल, म्हणजे अविश्वासू माणसं किंवा लबाडणूक करणारे, फसवणूक करणारे. तर या ठिकाणी पोएट म्हणतो आहे जे सत्य आहे ते ऐकण्याचे, बोलण्याचे आणि सहन करण्याचे सामर्थ्य तुझ्याजवळ आहे. तसेच जेव्हा लोक स्वतःच्या फायद्यासाठी अर्धसत्य सांगतील किंवा सत्य गोष्ट वळवून सांगतील, जे सत्य आहे ते असत्य करून सांगतील, तेव्हा तू त्याला बळी पडू नकोस. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की तू निर्माण केलेलं जे काही आहे ते जर नष्ट झालेलं असेल, तुटलेलं असेल, तरीसुद्धा तू न थांबता नव्या उमेदीने त्याला पुन्हा सुरुवात कर, पुन्हा नव्याने सुरुवात कर आणि आयुष्यामध्ये पुढे जात राहा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. कीप युअर व्हर्च्यू म्हणजे या ठिकाणी साधेपणाने जगणे किंवा कीप वन्स गुडनेस और मॉरल्स अंडर एनी कंडिशन, म्हणजे कुठलीही परिस्थिती असली तरी आपण ज्याप्रमाणे वागतो सतसत विवेकबुद्धीने त्याचप्रमाणे वागणे. तर या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की जनतेमध्ये किंवा लोकांमध्ये जेव्हा तू जातोस तेव्हा तुझी वागणूक जी आहे ती साधी ठेव. त्याचप्रमाणे जेव्हा तू एखाद्या राजे महाराजांसोबत बोलत असतील किंवा त्यांच्यासोबत जात असेल त्या ठिकाणी सुद्धा एक राजा आणि प्रजा यामध्ये तू कुठलाही भेदभाव करू नकोस. दोघांशी सुद्धा तू सारख्यापणाने वाग आणि राजासोबत जात असतानासुद्धा सामान्य जनतेला, या ठिकाणी सामान्य लोकांना तू विसरू नकोस, त्यांना संवादात ठेव, संपर्कामध्ये ठेव. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. त्या ठिकाणी काउंट विथ यू, बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू म्हणजे महत्त्वाचा असणे. या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की इफ ऑल मेन काउंट, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, की तुला तुझा शत्रू किंवा तुझा मित्र या ठिकाणी इजा पोहोचू शकत नाही, तुला त्रास देऊ शकत नाही. इफ ऑल मेन काउंट विथ यू, जेव्हा सर्व लोक तुझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील, कुणालाही तू अतिमहत्त्व दिलेलं नसेल, प्रत्येकाला समान महत्त्व तू दिलेलं असेल, समान मूल्य दिलेलं असेल. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की तू 1 मिनिटसुद्धा वाया घालवता कामा नाही. तर त्या प्रत्येक मिनिटाचा या ठिकाणी तू सदुपयोग करायला हवा. प्रत्येक मिनिट जो आहे ते प्रत्येक मिनिटाचं या ठिकाणी तू वेळ जो आहे त्या वेळेचा उपयोग करून आपलं कार्य तू करायला हवं. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. शेवटच्या 2 लाईन्समध्ये या ठिकाणी फादर म्हणत आहेत युअर्स इज द अर्थ, की तेव्हा तुझं हे जग तुझं असेल, तुझी ही पृथ्वी तुझी असेल, ही पृथ्वी तुझी असेल, हे जग तुझं असेल. अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि या पृथ्वीवर किंवा जगामध्ये जे जे काही आहे ते सुद्धा तुझंच असेल. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन, आणि तेव्हाच तू एक आदर्श व्यक्ती होशील, एक उत्तम व्यक्ती बनशील. तर अशा प्रकारे एक वडिलांनी आपल्या मुलाला दिलेला हा संदेश फारच चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला इन्स्पायर करणारी अशा प्रकारची ही पोयम होती. मित्रांनो, जर आपल्याला ही पोयम आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.
तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.